नमस्कार, मी विकास माने. एम.एच. 12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज महाराष्ट्रात सगळीकडे लाईनमन दिवस हा साजरा केला जातो आहे. परवा दिवशी रविवारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचं एक राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यामध्ये उत्स्फूर्तपणे साजरं झालं. त्यात जे अधिकारी आले होते महावितरणतर्फे, त्यांनी सगळ्या कामगारांना हा एक शपथ दिली की जी आज सगळीकडे सगळे लाईनमन हे ती शपथ घेत आहेत. आज आपल्याबरोबर याच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेशजी खरात आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ लाईनमन दिवस म्हणून त्यांच्या काय भावना आहेत, सुरक्षा म्हणून ते लाईनमनसाठी काय या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितात. नमस्कार निलेशजी. नमस्ते. लाईनमन दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. या विजेशी खेळ तुमचा रोज चालतो. आज सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांना लाईनमन दिनाच्या दिवशी तुम्ही काय संबोधन कराल? नक्कीच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. वीज ही अशी न दिसणारी गोष्ट आहे की तिच्याशी आम्हाला रोज झुंजावं लागतं. सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण देशभरातील लाईनमन यासाठी रात्रंदिवस जनतेला अखंड वीज सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि हीच वीज गेली की तेच लोक त्या रोषाचा बळी पडतात, त्यांना मारहाण होते, त्यांना शिवीगाळ होते. परंतु त्यांच्या सन्मानाचा दिवस म्हणून शासनाने या ठिकाणी आज लाईनमन दिवस म्हणून एक सुरू केलेला आहे. आम्हाला अभिमान आहे की आज आमचा लाईनमन दिवस आहे. या वीज उद्योगामध्ये कायम कामगार आणि कंत्राटी कामगार असे दोन प्रकारचे कामगार असतात. नुकतंच आमचं 1 मार्च रविवार दिनांक 1 मार्च रोजी या ठिकाणी पुण्यामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 6वे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. यामध्ये संघटना म्हणून कंत्राटी कामगारांचे ध्येय, धोरणं, हित राबवणं हे संघटनेचं काम असतं. आम्ही या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा अपघात होऊ नये म्हणून आम्ही आमची वेगवेगळी शिबिरे घेत असतो, मार्गदर्शन करत असतो. सुरक्षा साधने जी महावितरण कंपनीकडनं आता द्यायला सुरुवात झालेली आहेत, तर त्या साधनांचा वापर कसा योग्य पद्धतीने करायचा आणि अपघात विरहित लोकांना, जनतेला सेवा कशी द्यायची, हे आमचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. वीज कंपनीला देखील असंच वाटतं की अपघात विरहित ही सर्व यंत्रणा चालली पाहिजे. आणि नुकतंच महावितरण कंपनीचे आपले संचालक आहेत माननीय राजेंद्र पवार साहेब यांनी देखील एक सेमिनार पुण्यामध्ये आयोजित केलं. चांगली सुरक्षा साधने या कामगारांना देण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. कंत्राटी कामगारांमध्ये सुद्धा भेदभाव न ठेवता सरांनी आम्हाला सुद्धा सुरक्षा साधने पुरवलेली आहेत. परंतु लाईनमन हा असा माणूस आहे की तो पब्लिकच्या प्रेशरमध्ये येतो. लाईट गेली, लवकर चालू झाली पाहिजे. मी सगळ्या जनमित्रांना आवाहन करतो, ते कायम असो अथवा कंत्राटी, आपलं काम आहे की या राष्ट्रासाठी, या राज्यातील जनतेला वीज पुरवठा करणं. त्यामुळे कोणाच्याही दबावात न येता प्रथम सर्व सुरक्षा साधने आपण वापरावीत आणि मगच ते काम करावं. कारण जान है तो जहान है. या ठिकाणी आपण बघत असाल तर वर्षभरात साधारणतः 100 ते 150 तरुण कंत्राटी कामगार असतील, कायम कामगार असतील, हे मृत्युमुखी पडतात. आणि हे खूप वेदनादायक आहे. पैशाने ती झालेली झीज आहे, ती गेलेली व्यक्ती आहे, ती भरून निघत नाही. त्यामुळे या सुरक्षेसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने एक स्वतंत्र कंत्राटी कामगारांसाठी शपथ तयार केली होती. आणि त्या शपथेचं वाचन 1 तारखेला माननीय राजेंद्रजी पवार यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये या आमच्या अधिवेशनामध्ये घेतलं. याचा खूप आम्हाला आनंद आहे. एकूण लाईनमन म्हणून महाराष्ट्रात किती कंत्राटी आणि कायम एकूण किती संख्या असेल? महावितरण कंपनीमध्ये वीज कंत्राटी कामगार जे आहेत त्यांची संख्या साधारणतः 24,000 आहे. म्हणजे रिक्त पदाच्या 95% एवढी जागा असते. तर त्यामुळे साधारणतः एक 30,000 पर्यंत कायम कामगार देखील या ठिकाणी काम करतात. ऑपरेटर आहेत, LDC आहेत, UDC आहेत, वेगवेगळ्या पोस्ट मिळून कायम कामगारांची संख्या या राज्यात 86,000 आहे अधिकारी वर्गासकट. आणि कंत्राटी कामगारांची तिन्ही वीज उद्योगातील संख्या आहे ती 42,000 आहे. म्हणजे 86 अधिक 42,000 यातल्या अर्ध्या तरी लोकांचा सुरक्षेशी संबंध येतो. धन्यवाद. हे होते निलेशजी खरात. अख्खा महाराष्ट्र जो आपली जीवनावश्यक आता म्हटलं जातं या विजेशी संदर्भात आहेत आणि जे आपल्याला ही विना विलंब, विना अडथळा आपल्यापर्यंत पोहोचवतात, अशा लाईनमन प्रति कृतज्ञ होण्याचा आजचा हा दिवस. आपण सगळ्यांनी या लाईनमन दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. मी विकास माने, निलेश खरात आणि कॅमेरामन समीर खांबेसह पुणे. धन्यवाद.